धारणा आणि चक्र या सिरीजमधलं आजचं 5वं फेसबुक लाईव्ह आपण करतोय. आणि तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या प्रतिक्रिया या खरोखरच खूप उत्साहवर्धक होत्या, टॉनिक होतं माझ्याकरता ते. आणि त्याच्यातनं अनेक लोकांनी विचारणा केली की ह्या चक्रांबद्दल आम्हाला अजून माहिती करून घ्यायची आहे. तर त्याच्याकरता आत्तापर्यंत 4 वर्कशॉप करता आली आणि इंडिव्हिज्युअल सेशन चालू करता आले. आणि जो माझा ह्या सगळ्या रिसर्चचा मागचा हेतू होता की ही जी आपली योगाची थेरपी आहे ती थेरपी आपण आपल्या नेहमीच्या औषधांच्या बरोबर ती घेतली तर औषधांचा डोस कमी करता येतो आणि एकूणच जनरल फिलिंग ऑफ वेलबिईंग आणि बाकी सगळ्या गोष्टी सुधारतात. सो या येत्या 13 आणि 14 तारखेपासून आम्ही प्राणायामावर आता वर्कशॉप घेणार आहोत. कारण गेल्या वर्कशॉपमध्ये लक्षात आलं की सगळ्या गोष्टी एकदम सांगितल्या तर त्या ग्रास्प करायला कठीण जातं, त्यामुळे थोडा त्याचा स्पीड कमी ठेवायला लागणार आहे. त्यामुळे आम्ही प्राणायामावर वर्कशॉप घेतो आहे आणि मग बाकी वेगवेगळ्या पद्धतींवर वर्कशॉप घेऊ. तर आजचं आपलं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. आता स्वाधिष्ठान चक्र असतं कुठे, तर आपल्या स्पाईनच्या टोकाला, जिथे आपला स्पायनल कॉर्ड संपतो त्याच्या अगदी टोकाला मूलाधार चक्र असतं आणि त्याच्या वरती थोडं हे स्वाधिष्ठान चक्र असतं. आता स्वाधिष्ठान चक्रावर जेव्हा आपल्याला लक्ष केंद्रित करायचं असतं तेव्हा आपल्या बेंबीच्या खालचा म्हणजे लोअर ॲब्डोमेन ज्याला म्हणतात तो भाग, किंवा ओटीपोट मराठीत ज्याला म्हणतात तो भाग, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला लागतं. तर ह्या चक्रामध्ये काय काय होतं आणि कसं कसं होतं हे आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्याकरता आत्ता ह्या कोविडचा प्रादुर्भाव किंवा कोविडचं इन्फेक्शन पॅन्डेमिक चालू झाल्यापासून एक अत्यंत इंटरेस्टिंग केस आलेली ती तुम्हाला सांगतो. नम्रता नाव होतं तिचं. अर्थात आता सांगतो की ते नाव बदललेलं आहे. तर ती मुलगी आली माझ्याकडे तेव्हा ती गेले जवळजवळ माझ्याकडे यायच्या अगोदर महिना दीड महिना वेगवेगळे उपचार घेत होती आणि तिला माझ्या एका डॉक्टर मित्रांनी माझ्याकडे पाठवलं, कारण त्याला जाणवलं की याच्यामध्ये मेडिसिन सोडून बाकी काहीतरी करायला लागणार आहे. तर ती आहे IT प्रोफेशनल, वर्क फ्रॉम होम चालू होतं आणि जरी पगारात 40% घट झाली तरी पण तिचा नवराही HR मध्ये आहे, एकच मुलगी आहे. त्यामुळे फायनान्शियली म्हणजे हा लॉकडाऊन जरी अजून 6 महिने 8 महिने चालला तरी पोटापाण्याची चिंता नव्हती आणि तिने त्याचं टेन्शनही घेतलेलं नव्हतं. पण पहिला ट्रिगर झाला तो तिचं वजन वाढायला लागलं. तर वजन वाढायला लागल्यानंतर साहजिकच तिने विचार केला की आपण आत्ता व्यायाम अजिबात होत नाही, हालचाल होत नाही आणि खाणं जरा जास्ती होत आहे, त्यामुळे कदाचित वजन वाढत असेल. म्हणून तिने डाएटिंग चालू केलं. डाएटिंग चालू केल्यानंतर लक्षात आलं की वजन तर कमी होतच नाही आहे, पण आता पायाला थोडी थोडी सूज यायला लागली. चेहरा सकाळी उठलं की असा पापण्यांच्या खाली म्हणजे तर तिथे थोडीशी सूज दिसायला लागली. मग तिला जरा चिंता वाटायला लागली, म्हणून ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिचं अर्थात किडनी फंक्शन बघितलं, लिव्हर फंक्शन बघितलं की प्रोटीन्स कमी झालेले नाहीत ना म्हणून, हिमोग्लोबिन बघितलं, कॉमन जी इडिमाची कारणं आहेत ती सगळी बघितली आणि थायरॉइड बघितलं. सगळं नॉर्मल होतं. मग ते म्हणाले एक काम कर, एक छोटासा डायुरेटिकचा डोस घे म्हणजे तुझी सूज उतरेल. कदाचित आंबट मीठ काहीतरी खाड्यात जास्ती आल्यामुळे तुला तसं झालं असेल. तिने डायुरेटिक घेतली आणि सूज तर उतरली पण मसल क्रॅम्प्स चालू झाले. परत डॉक्टरांकडे भेट. ते म्हणाले कदाचित ते पोटॅशियम थोडं कमी होतं, थोडं नारळ पाणी पी. तर तिने नारळ पाणी चालू केल्यानंतर ती म्हणाली माझ्या आता लोअर ॲब्डोमेनमध्ये किंवा ओटीपोटात दुखायला लागलं आहे आणि सगळे मसल स्टिफ वाटत आहेत, मान दुखते, पाठ दुखते. तर डॉक्टर म्हणाले कसलं टेन्शन आहे का, झोप लागत नाही का. ती म्हणाली नाही, सगळं व्यवस्थित आहे माझं. मग प्रॉब्लेम काय, ते म्हणाले पेन किलर घे. मग त्यांनी पेन किलर आणि मसल रिलॅक्सेड लिहून दिल्या. ते झाल्यानंतर तिला सिव्हिअर ॲसिडिटी चालू झाली. आता बघा, सुरुवात झाली कुठून, वजनावरनं, आणि गेलं कुठपर्यंत तर आता ॲसिडिटी झाली. मग ॲसिडिटी झाल्यानंतर तर रात्री झोप येईना वगैरे हे सगळं झालं. आणि एक दिवशी तिने स्वतः BP चेक केलं तर BP 140/90 म्हणजे तिच्या वयाकरता थोडं जास्ती होतं. तर आता परत डॉक्टरांकडे जाणं झालं. तर डॉक्टरने विचारलं की हे जे काय तुझं फटाफट होतं आहे
तर मला असं वाटतं की ह्या बी पी करता गोळ्या चालू करण्याच्या अगोदर तू एकदा डॉक्टर पाटणकरांना जाऊन भेट. कारण ते योग आणि धारणा ह्या उपचार पद्धतीमध्ये काहीतरी करत असतात. तर तू त्यांना जाऊन भेट. तर ती मला येऊन भेटली. मग आमची एक हिस्ट्री घेण्याची वेगळी पद्धत असते. म्हणजे सगळे ऑर्गन्स आणि त्याच्याबरोबर येणारे मेंटल सिम्पटम्स याची सगळी हिस्ट्री घेतली आणि लक्षात आलं की तिचं स्वाधिष्ठान चक्र असंतुलित झालेलं आहे. तर त्याच्याकरता आणखीन एक मी हिस्ट्री विचारली की आता तुम्ही लॉकडाऊनमध्ये घरी आहात, तर सेक्शुअल डिझायर किंवा त्याच्याबद्दल काही त्रास आहे का? ती म्हणाली हो म्हणे, तो आपल्याकडे ही जास्ती बोलत नाहीत पण ते विचारायला पाहिजे कारण दॅट इज ऑल्सो व्हेरी नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन. ती म्हणाली ती डिझायर एकदम नष्ट झाली आणि त्याच्यामुळे नवऱ्याच्या आणि माझ्या थोड्याशा म्हणजे कुरबुरी चालू झाल्या. तर म्हटलं काळजी करू नको. आणि आम्ही तिला स्वाधिष्ठान चक्राकरता प्राणायाम, त्याच्या मुद्रा आणि त्याचं म्युझिक हे ऐकवलं आणि आज ती कुठच्याही औषधांशिवाय पूर्ण बरी आहे. म्हणजे हे जे काही सगळे रोग किंवा सिम्पटम्स होते ते फिजिकल कंडिशन्समध्ये आपण बसवायचा प्रयत्न केला, पण होते ॲक्च्युली चक्र बिघडल्यामुळे काय चक्र असंतुलित झाल्यामुळे आलेले सिम्पटम्स. तर हे असं असतं स्वाधिष्ठान चक्र. तर स्वाधिष्ठान चक्राचं म्हणजे त्याचं आपण म्हणतो ना की व्यवच्छेदक लक्षण किंवा असं एकच गोष्ट सांगायची ठरवली तर काय सांगणार, तर त्या चक्रामुळे आपल्या सेक्शुअलिटी आणि क्रिएटिव्हिटी ही जी फंक्शन्स असतात त्याच्यावर ते काम करतं. आता ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे खरं एकच आहे. तर आपल्याला डार्विनचा सिद्धांत माहिती असेल किंवा आपण उत्क्रांतीबद्दल ऐकलेलं आहे की पहिल्यांदा एकपेशीय प्राणी होते, सिंगल सेल ऑर्गॅनिझम होते आणि ते बायनरी फिजन म्हणजे एका प्राण्याची गुणसूत्र तशीच्या तशी डुप्लिकेट व्हायची आणि त्याच कॉपीज निघत राहायच्या. निसर्गाचा सर्वात मोठा क्रिएटिव्ह एक्सपेरिमेंट म्हणजे युनिसेक्शुअल ऑर्गॅनिझम्सपासून बायसेक्शुअल ऑर्गॅनिझम्सना त्यांनी जन्म दिला. त्याच्यामुळे झालं काय बघा की बायसेक्शुअल ऑर्गॅनिझम्समुळे गुणसूत्रांच्या इतक्या विविध पद्धतीने परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स करता यायला लागली की आज आपण जे बघतोय ती इतक्या जाती प्रजाती आणि फक्त माणसामध्ये किती व्हेरिएशन्स मिळतात. दिस इज नेचर्स क्रिएटिव्हिटी. सो सेक्शुअलिटी इज बेसिकली अ क्रिएटिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटी गेट्स इट्स एनर्जी फ्रॉम सेक्शुअलिटी. आता होतं काय माहिती आहे का की या दोन्ही गोष्टी आहेत ना त्या फार व्हायलंटली फ्लक्च्युएट होत असतात. म्हणजे जर का ज्योतिषशास्त्रामध्ये जे लोक वर्णन करतात की जसं ही जलतत्वाची राशी आहे असं म्हणतात, तर तसंच ह्यांच्याबद्दल आहे की ती शांत असेल तर ती जलदेवता, नसेल तर प्रलय. किंवा ह्याला नदीचं उदाहरण देता येईल आपल्याला की एकदा पूर येतो आणि एकदा ती पूर्ण रोडावते. तर ह्याच्यामध्ये होतं काय की ह्या फ्लक्च्युएशन्स किंवा हे जे काय आहे ते हँडल करणं भल्यानं जमत नाही. मग ते घरातलं वडीलधारी माणसं असतील किंवा समाजाचे वडीलधारी माणसं असतील, समाजाचे धुरीण असतील, तर त्यामुळे कुठेही सेक्शुअलिटी आणि क्रिएटिव्हिटी एक्सप्रेस व्हायला लागली की ते हँडल करायला आपल्याला जमणार नाही हे लक्षात आल्यामुळे गप्प बस हा एकच त्याच्यावर उपाय सांगितला जातो. ते शक्यतो क्रिएटिव्हिटी आणि सेक्शुअलिटी दाबून टाकण्याकडे आपल्या सगळ्यांचा कल असतो. तुम्ही जर का विचार कराल तर समाजाचे जे सगळे नियम झालेत, म्हणजे पूर्वी त्याला धर्म म्हणायचे, त्याला संस्कार म्हणायचे, चारित्र्य म्हणायचे, पण त्याच्यामध्ये सगळीकडे की ह्या ज्या बेसिक ह्युमन टेंडन्सीज आहेत त्या कर्टेल करून समाजाचं भलं व्हावं म्हणून जे काय नियम घातले गेले ते हे नियम होते. आणि त्यालाच आपण आता घटना म्हणतो, कायदा म्हणतो की ते वेगळ्या पद्धतीने आजच्या काळाला सुसंगत गोष्टी आहेत त्या. पण आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये माणूस त्याच्यात परफेक्ट बांधून कधीच राहत नाही. तिकडनं तो थोडा पुढे मागे जात असतो. आता याच्यामध्ये बघा कसं आहे की प्रत्येक काळाप्रमाणे चारित्र्याच्या आणि काय चांगलं आणि काय वाईट याच्या कल्पना बदलत असतात. म्हणजे शिवाजी महाराजांच्या 8 बायका होत्या तेव्हा त्या काळामध्ये ती गरज होती, पण तेच जर का आज आपण म्हटलं तर त्याला आपण लंपट म्हणू. अशा वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बदलतात.
दुसरं म्हणजे की आपलं चारित्र्य किंवा व्यभिचार ह्या गोष्टी कशावरनं ठरतात. तर आज मी मनाने कोणावर तरी प्रेम केलं तर मला चालतं, पण मी ते शारीरिक आकर्षण आणि मानसिक आकर्षण असं एकत्र आहे म्हटलं तर ते मात्र आपल्या समाजात रूढीत बसत नाही. पण त्यामुळे होतं काय की त्याला आपण लफडं म्हणतो, पण तेच अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवीनी केलं तर त्याला आपण उच्च दर्जाचं किंवा उच्च कोटीचं प्रेम म्हणतो. सो या सगळ्या गोष्टींच्या मध्ये माणूस शेवटी स्वतः ठरवत असतो की मला हे नियम माहिती आहेत, त्या नियमांना मी कुठे आणि कशी मुरड घालू, किती बाहेर जाऊ, ते आपण ठरवत असतो. पु ल देशपांड्यांचा बबडू आठवा. तो सांगतो की आपण सगळं केलं पण कोणाच्या बाईकडे वाकडे नजरेने बघितलं नाही, किंवा अशा टाईपची काहीतरी त्याच्यात त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. जसं इंग्लिश सिरियल्समध्ये असतं की माणूस सांगतो की मी सगळं स्मगलिंग करतो पण ड्रग्ज करत नाही. तर हे जे सगळं आहे की हे स्वतःचे घातलेले निर्बंध जे समाजाच्या निर्बंधांच्या पेक्षा थोडे कमी जास्ती असू शकतात, याला म्हणतात स्वतःचं अधिष्ठान. हे त्या चक्रातनं येतं आणि म्हणून त्याला स्व अधिष्ठान म्हणतात. आणि स्व अधिष्ठान पाळत राहिल्याने जो घडतो तो स्वभाव. आणि म्हणून स्वभावाला औषध नाही असं आपल्याकडे जे म्हणतात, त्याला आपल्याला नक्की सांगता येईल की जर का त्या माणसाला स्वभाव बदलायचा असेल तर स्व अधिष्ठान किंवा स्वाधिष्ठानामध्ये आपल्याला बदल घडवून आणायला पाहिजे. आणि ते योगामध्ये शिकवलेले आहेत की ते कसे बदल घडवायचे ते. पण याला गुपचूप काही करता येत नाही. स्वतः बदल घडवायचे असतील तर स्वाधिष्ठानावर काम करून आपल्याला बदल नक्की घडवता येतात. आता फिजिकल साईडला बघितलं तर ह्या चक्रामुळे PCOD, इन्फर्टिलिटी, युरिनरी स्टोन्स, युरिनरी इन्फेक्शन्स किंवा त्या पेल्व्हिक ऑर्गन्समध्ये जे काय पेल्व्हिक कॅव्हिटीमध्ये जे ऑर्गन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड डिसीज होतात. पण त्याच्याबरोबरीने सॉल्टशी रिलेटेड पण डिसीज होतात. म्हणून BP वाढणं, इडिमा होणं, ब्लोटिंग होणं, पाळीच्या आसपास त्रास होणं, पाळी इरेग्युलर होणं, असे अनेक फिजिकल त्रास होऊ शकतात. या चक्रामुळे आपली पोस्टिरियर पिट्युटरी जी ग्लँड आहे त्याचा कंट्रोल ह्या चक्रातनं होत असतो. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड सगळे आजार हे होऊ शकतात. आणि हे आजार जर का क्रॉनिक झाले तर ते बरं करण्याकरता स्वाधिष्ठान चक्राचं मेडिटेशन, स्वाधिष्ठान चक्राकरता लागणारा प्राणायाम हे सगळं आपल्याला उपयोगी पडू शकतं. आता ह्या चक्राचं संतुलन असेल तर काय काय होतं. तर आपण एखाद्या माणसाला म्हणतो ना की त्याचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे. स्टँडर्ड किंवा आपण म्हणतो कन्व्हेन्शनल दृष्ट्या तो माणूस किंवा ती बाई सुंदर नाही आहे, पण व्यक्तिमत्व आकर्षक आहे. ते त्या स्वाधिष्ठान चक्राच्या स्ट्रॉंग असल्यामुळे होतं. तसंच ह्या माणसांचा EQ खूप स्ट्रॉंग असतो. त्यामुळे त्यांना स्वतःला काय वाटतं आहे हेही कळतं आणि लोकाला काय वाटेल हेही कळतं. त्यामुळे ते लोक बोलताना त्याप्रमाणे भाषा बदलू शकतात. पण हे चक्र जर का बिघडलं तर मात्र एक्झॅक्टली याच्या उलटं होतं. म्हणजे मुफाटे म्हणतात ना लोक, किंवा काही बोलतात किंवा त्यांना कुठे काय बोलायचं याचं भान राहत नाही. तर गेल्या वर्षी घडलेली एक गोष्ट सांगतो. माझा एक मित्र आहे, तर त्यांना काहीतरी वर्कशॉप घ्यायची होती. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण एक वर्कशॉप घ्यायचं आहे. तर कुठे घ्यायचं वर्कशॉप. तर आम्ही एका हॉलच्या मालकांकडे गेलो. माझ्या ओळखीचे होते ते. त्यांना ओळख करून दिली की हे माझे मित्र आहेत आणि यांना असं असं वर्कशॉप घ्यायचं आहे, त्या संदर्भात बोलायचं आहे. तर ते मालक होते, ते म्हणाले मी पटकन फ्रेश होऊन आलो, मी आत्ताच बाहेरनं आलो आहे, तर तुम्ही बसा आणि डॉक्टर एक गंमत दाखवतो तुम्हाला. हे चित्र बघितलंच का, हे मी नवीन पेंटिंग विकत घेतलं आहे ऑप्शनमध्ये आणि जवळजवळ 1,80,000 रुपये खर्च केलेत त्याच्यावर. काय सुंदर पेंटिंग आहे ना, बघा बघू. आता मला खरं सांगू का, पेंटिंगमधलं काही कळत नाही, पण तरी पण आता ते मालक आहेत, आपलं काम आहे त्यांच्याकडे, म्हणून मी जाऊन उभं राहिलो. आणि माझे मित्र पण होते ज्यांचं काम होतं ॲक्च्युली, ते पण उभे होते. आता त्यांचं स्वाधिष्ठान चक्र बिघडलेलं आहे मला अगोदर माहिती असतं, तर मी त्यांना अगोदरच सांगितलं असतं की बाबा रे तू बंद ठेव. पण हे मला नंतर कळलं. घरमालक आले, त्यांनी विचारलं काय कसं वाटलं चित्र. तर मी आपलं म्हणजे की मला चित्रातलं काही कळत नाही, पण चित्राकडे नजर लावून बसल्यानंतर मात्र खूप काहीतरी वेगळं वाटतं.
बरं असं सांगून वेळ मारून नेली. पण माझे मित्र होते बरोबर, ते एकटक बघतायत चित्राकडे. मालक खुश झाले की कोणतरी जाणकार दिसतोय हा माणूस. ते म्हणाले, कसं वाटलं चित्र, काय विचार आले मनामध्ये, या माणसाने काय सांगावं. मी विचार करतोय की मला जर का कोणी 1,00,000 रुपये जरी दिले तरी हे चित्र मी माझ्या घरात लावीन का, असा विचार करतोय. पुढे काय घडलं असेल तुम्हाला सांगायची गरजच नाही. तर हे चक्र बिघडलं की अशा चित्रविचित्र गोष्टी घडायला लागतात. आता आणखीन एक असतं की शृंगार हा रस आहे आणि ह्याच्यामधले बदल कसे घडतात. तर तुम्ही एक ऐकलं असेल की स्वाधिष्ठान चक्र बिघडलं तर काही काही वेगवेगळे कल्ट निर्माण होतात. तसं आमच्या माहितीत एक मुलगी होती, तिचं लग्न वगैरे झालं चांगलं आणि नंतर तिचं काय बिघडलं माहिती नाही. ती म्हणाली की माझा नवरा म्हणजे माझा भाऊ आहे आणि मी त्याला ह्या जगामध्ये नवीन मुलं जन्माला घाल्यापासून वाचवणार आहे. हे असले विचित्र कल्ट तयार झाले तर समजावं की त्यांचं स्वाधिष्ठान चक्रात गडबड आहे काहीतरी. आणि ह्या लोकांना सायकियाट्रिस्टकडे घेऊन गेलं, काय गेलं तरी काही उपयोग होत नाही. तिसरी गोष्ट सांगतो की एक बाई आहेत आमच्या सोसायटीमध्ये राहतात. तर मला आठवत आहे त्या एकदा ट्रेनमधनं आम्ही चाललो होतो आणि गर्दीमध्ये गर्दी खूप आहे, लोकांचा धक्का लागू नये म्हणून नवऱ्याने तिच्या खांद्यावरती हात घातला. तर तिने त्याच्या हातावर फटका मारला, एवढ्या लोकांच्यात काय चाललं आहे तुमचं म्हणून. आणि तीच बाई काही महिन्यानंतर बघितलं तर मॉर्निंग वॉकला जाताना नवऱ्याचा हात कमरेभोवती लपेटून घेते आणि चालते. ह्या ज्या सगळ्या फ्लक्च्युएशन्स आहेत, ह्या सगळ्या त्या स्वाधिष्ठान चक्राच्या गडबडीमुळे होत असतात. आता ह्या चक्राच्या संतुलनासाठी काय काय करायला लागतं, तर विविध उपचार आहेत. ह्याच्याकरता काही आसनं आहेत, ह्याच्याकरता चक्रांचे म्हणून काही व्यायाम असतात, ते करता येतात. या चक्र सुधारण्याकरता काही मुद्रा आहेत, त्या बघता येतात आपल्याला. नंतर खाण्यापिण्यामध्ये या चक्रांचं जर का असंतुलन असेल तर बाकी सगळ्या उपायांच्या बरोबरीने त्यांच्या जेवणामध्ये किंवा खाण्यामध्ये बदाम, पिस्ता, आळशी ह्या गोष्टी असल्या तर त्याचा जास्ती फायदा होऊ शकतो. नंतर आहार कसा घ्यावा, तर ह्या लोकांना त्यांचं जे मूळ आहे की त्यांची क्रिएटिव्हिटी बाहेर आली पाहिजे. तर भले ते स्वयंपाक स्वतः करत नसतील तरी त्यांना त्यांचं जेवण बनवताना निदान दिवसातनं एकदा तरी त्यांना बरोबर उभं करावं आणि त्यांना त्याच्यामध्ये लुडबुड कर द्यावी. त्याच्यामुळे त्यांचं स्वाधिष्ठान चक्र सुधारायला मदत होते. नंतर ह्याच्याकरता संगीतामधले जे वेगवेगळे राग आहेत त्याच्यामध्ये, आता ह्याचा नक्की कोरिलेशन गाणारी माणसं जी असतात त्यांना पटणार नाही, पण अनेक लोक हे सांगतात की ह्याच्याकरता अभोगी राग किंवा खमाज राग, हे राग त्यांनी सांगितलेले आहेत त्याच्याकरता की हे राग वापरून तुम्हाला त्याच्यावर आपल्याला बदल घडवता येऊ शकतात. तर अशा अनेक गोष्टी आहेत. आणि दुसरं म्हणजे की माणसाचं चक्र काय एकदा एक बिघडलं की बाकी सगळी संतुलित असतात असं नाही. तर साधारणपणाने एका चक्रामध्ये ब्लॉक असला किंवा एक चक्र ओव्हर ॲक्टिव्ह असेल तर त्याला बॅलन्स करण्यासाठी त्याच्या वरचं एखादं चक्र कुठेतरी बिघडलेलं असतं. त्यामुळे इंडिव्हिज्युअल थेरपी आपण जेव्हा प्लॅन करतो तेव्हा ती 2 चक्र ओळखायला लागतात कुठची आहेत ती, आणि त्याप्रमाणे थेरपी प्लॅन करायला लागते. तर अशी आहे ही स्वाधिष्ठान चक्राची महती. तर थँक्स फॉर जॉईनिंग. आणि मी परत सांगतो की ही चक्र आणि धारणा उपचार पद्धती ह्याचा खूप छान फायदा मला दिसतोय आता. आणि औषधांचं प्रमाण नक्की कमी होतं लोकांच्यामध्ये. आणि नुसतं औषधांचं प्रमाण कमी होतं असं नाही, तर मनस्वास्थ्य सुधारायलाही या चक्रांची साधना उपयोगी पडते. तर आता आपण प्रश्न घेऊया आणि त्या प्रश्नांची उत्तरं देतो. तोपर्यंत परत एकदा सांगतो की ह्या 14 तारखेपासून आम्ही प्राणायामावर वर्कशॉप घेतो आहे. तर त्याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर मी नंबर सांगतो, तो लिहून घ्या, 9223145555. तर मी आता प्रश्न घ्यायला सुरुवात करतो. तर PCODवर लोकांनी प्रश्न विचारला आहे. तर PCODमध्ये आपल्याला कन्व्हेन्शनल, जर तुम्ही गायनेकॉलॉजिस्टकडे गेलात किंवा मेडिसिनची पुस्तकं वाचलीत तर त्याच्यात सांगितलेलं असतं की PCOD म्हणजे ओव्हरीजवर छोट्या छोट्या गाठी दिसणं. जर का
त्याच्या मागे आणखीन जाऊन बघितलं तर त्याच्या लक्षात येतं की त्याच्यात वजन वाढण्यामुळे त्या PCODचा त्रास होतो. वजन वाढण्याच्या मागे शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स असतो, त्याच्यामुळे ते वाढतं. ह्या लोकांना नंतर हॉर्मोन्सचे चेंजेस व्हायला लागतात. म्हणजे याच्यामध्ये आणखीन एक विचित्र गोष्ट होते की म्हणजे स्त्रियांच्यामध्ये लव यायला लागते आणि पुरुषांच्यामध्ये दाढी मिशा गायब व्हायला लागतात. पुरुषांच्यामध्ये PCOD होत नाही, पण हे प्रकार तिथे दिसायला लागतात. आणि हे सगळं करताना त्याच्या बरोबरीने ज्या भावनांच्या उलटवड्या चालू होतात त्याच्यामुळे तो डिसीज प्रोग्रेस होत राहतो. म्हणजे आपण एक गोष्ट दाबायला जावी तर दुसरी काहीतरी बाहेर पडायला लागते. त्यामुळे PCODवर सर्वंकष उपचार करताना आपण जसं औषधं घेतो, कधी मेटफॉर्मिन घेतो, कधी आयनोसिटॉल घेतो किंवा अशी औषधांच्या बरोबरीने स्वाधिष्ठानाचं मेडिटेशन केलं आणि स्वाधिष्ठानाच्या बरोबरीने त्याला बॅलन्स करण्याकरता जे चक्र असंतुलित झालेलं आहे त्यांचं कंबाईंड जर का आपण बॅलन्सिंग साधलं तर PCODचा त्रास दूर होऊ शकतो. आणि PCODमधनं 2 गोष्टी होतात, पुढे गेल्यानंतर डायबिटीस होऊ शकतो किंवा इन्फर्टिलिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी सुद्धा ह्या चक्रधारणा थेरपीचा उत्तम उपयोग होतो. तर पुढचा प्रश्न घेऊया आपण, योगासनं कुठली करायची. तर ह्या योगासनामध्ये जर का तुम्ही बघितलं तर स्वाधिष्ठान चक्र जिथे आहे म्हणजे स्पाईनचा खालचा भाग, तर ह्याच्यामध्ये जी योगासनं कामाला येतात म्हणजे उदाहरणार्थ विपरीत वीरभद्रासन हे एक आसन आहे. अशी अनेक आसनं आहेत, तर त्याच्यामध्ये लगेचच्या लगेच पूर्ण आसन स्थिती यायची गरज नसते. तर आम्ही जेव्हा याच्याकरता आसनं शिकवतो तेव्हा त्यात 2 भाग घेतो. एकाला म्हणतो की इंटेंट आणि एकाला म्हणतो एक्सटेंट. तो इंटेंट म्हणजे त्या चक्राची जी स्थिती आहे ती स्थिती साधण्यासाठी ती मूवमेंट सुरू करा आणि त्रास होत नाही तिथपर्यंत जाऊन थांबा आणि पुढची जी स्थिती आहे आसनाची ती आपल्या मनात पूर्ण करा. म्हणजे त्याला क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणा किंवा काही म्हणा, त्याला आम्ही म्हणतो की इंटेंट आणि एक्सटेंटचे मनामध्ये एक्सटेंड केलं तर त्याप्रमाणे शरीरात चेंजेस होतात आणि काही दिवसात ती आसनस्थिती जवळपास माणसाला यायला लागते. त्यामुळे अशी अनेक आसनं आहेत की ज्याचा त्या चक्रासाठी आपण वापर करू शकतो. अजून आता प्रश्न आहे, इन्सुलिन रेझिस्टन्स. तर इन्सुलिन रेझिस्टन्स मगाशी जसं म्हटलं की 2 त्याच्यामध्ये चक्र इन्व्हॉल्ड असतात. तर इन्सुलिन रेझिस्टन्स करता स्वाधिष्ठान आणि मणिपूर अशी 2 चक्र इन्व्हॉल्ड आहेत. त्यामुळे त्याप्रमाणे बॅलन्स करायला लागतं. मणिपूर चक्रामध्ये बेसिकली पॅन्क्रियास आणि लिव्हर येतं आणि स्वाधिष्ठान चक्रामध्ये बेसिकली ओव्हरीज आणि बाकी सगळे ऑर्गन्स येतात. तर ह्याचा जो बॅलन्स बिघडलेला आहे तर तो आपण जेव्हा चक्रांचं संतुलन म्हणतो तेव्हा एक चक्र कुठेतरी बाजूला गेलं आणि ते आपण लाईनीत आणून लावतो असं नसतं. तर त्या सगळ्या चक्रांचा जो काही तोल बिघडलेला आहे तो तोल सावरायला लागतो. आणि तो तोल सावरताना म्हणजे कडक एखाद्या उसासारखा किंवा धुणवाळत घालायच्या काठीसारखी ती चक्रांची अलाइनमेंट नसते. प्रत्येकाची ती वेगवेगळी असते. जसं बोरकरांनी म्हटलं ना की प्रत्येकाची टेव ठेव, तर तसं आहे ते की प्रत्येकाच्या चक्राचं किती ओव्हर ॲक्टिव्ह आणि किती अंडर ॲक्टिव्ह आहे हे प्रत्येकाचं ठरत असतं. तो बॅलन्स बिघडताना पण 2-3 ठिकाणी बिघडतो. तर तो सगळा आपल्याला क्लिअर करता आला तर आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स ट्रीट करण्याकरता त्याची मदत होते. मी परत परत सांगतो की या चक्रांचा मी जो काय आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे त्याप्रमाणे कन्व्हेन्शनल मेडिकल थेरपीला जोड म्हणून याचा उत्तम उपयोग होतो. पण मी कोणालाही कधीही सांगणार नाही की तुमचं एखाद्या गोष्टीकरता उपचार चालू आहेत ते उपचार लगेचच्या लगेच थांबवा आणि ही थेरपी चालू करा. इनफॅक्ट मी तर असं सांगेन की तुम्ही ही थेरपी चालू करा आणि तुमच्या डॉक्टरना रिझल्ट दाखवा आणि त्यांना रिक्वेस्ट करा की आता माझी औषधं काही कमी होतील का किंवा बंद होतील का. आणि माझ्या माहितीतले असे अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत की ते ह्या सगळ्या गोष्टी ओपनली स्वीकारतात आणि औषधं कमी करतात किंवा बंदही करतात. तेव्हा स्वतःहून मात्र थेरपी चालू केली म्हणून औषधं बंद केली असं अजिबात करू नये. इन्फर्टिलिटी आजकालच्या काळात वाढलेली आहे. याचं कारण काय, तर याच्याकरता ना म्हणजे नक्की कारण आपल्याला कोणालाच माहिती नाही आहे. याच्याकरता 2-3 गोष्टी सांगतात. एक आपल्या खाण्यापिण्यातनं
किंवा वातावरणातनं काहीतरी गोष्टी शरीरात जातात, त्यांना हॉर्मोन डिस्रप्टर्स म्हणतात. म्हणजे हॉर्मोन्सची पण स्वतःची एक लय आहे शरीरामध्ये. जसं मेलडी असते तशी वेगवेगळी हॉर्मोन वेगवेगळ्या वेळेला येतात, त्यांची कामं करतात आणि त्यांचा जो रिदम आहे तो डिस्टर्ब करणारी केमिकल्स आपल्या पोटात जात आहेत. आणि म्हटलं ना की फर्टिलिटी हा निसर्गाच्या क्रिएटिव्हिटीचा एक उदात्त आविष्कार आहे. तर त्याला एवढी सेन्सिटिव्हिटी असते, तर पहिल्यांदा अफेक्ट होतं त्यात मोस्ट सेन्सिटिव्ह गोष्टी अफेक्ट होतात. म्हणजे दोन माणसांच्या किंवा ग्रुपच्या भांडणामध्ये जो सर्वात सेन्सिटिव्ह असतो तो सर्वात जास्ती त्रास घेतो, तो सर्वात जास्ती रडायला लागतो. तसं म्हणून त्यामुळे इन्फर्टिलिटी वाढायला लागली. आता याच्यामध्ये ह्या सगळ्या हॉर्मोन डिस्ट्रप्टर्समध्ये नुसत्या फिजिकल लेवललाच कामं होतात असं नाही, तर आपल्या हायपोथॅलॅमसमध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये पण जी हॉर्मोन्स पाझरतात, ज्याच्यातनं ही LH, FSH किंवा फर्टिलिटी करण्याला लागणाऱ्या हॉर्मोन्सचे रिदम जिथे सेट होतात, ती हॉर्मोन्सही आपल्या स्ट्रेसमुळे, आपल्या वेगवेगळ्या खाण्यातल्या गोष्टींमुळे किंवा आपल्या चुकीच्या श्वसनामुळे तीही बदलत असतात. त्यामुळे त्यांना बॅलन्स करण्याकरता आपल्याला उपाय केले तर इन्फर्टिलिटीच्या उपचारांकरता चांगला फायदा होऊ शकतो. आणि हे आमचं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे की हे केलं तर नॉर्मली 2-3 सायकल 4 सायकल लागतात, त्याच्याऐवजी एखाद्या सायकलमध्ये किंवा दुसऱ्या सायकलला चांगलं यश मिळू शकतं. सो हे नक्की ट्राय करून बघण्यासारखं आहे. मुद्रा कुठल्या आणि कशा करायच्या हे सगळं आता प्रश्न खूप येत आहेत त्याच्यावर. तर मी एवढंच सांगेन की म्हणजे मुद्रा वेगवेगळ्या आहेत, त्या कुठच्या कशा करायच्या, तर हे मात्र समजून घेण्यासाठी ते नुसतं पुस्तकात वाचून नाही जमत. तर त्याच्याकरता कोणाकडनं तरी तुम्हाला शिकायला पाहिजे. हवं असेल तर तुम्ही आमचं वर्कशॉप जॉईन करा किंवा कोणीही मुद्रा शिकवणाऱ्या गृहस्थ असतील, बाई असतील, तर त्यांच्याकडे जाऊन त्या मुद्रा शिकून घ्या. जसं आमच्या वर्कशॉपमध्ये आम्ही आसनं पूर्ण शिकवत नाही, कारण आसनं शिकवताना कोणतरी बरोबर पाहिजे. तसंच मुद्रांचं आहे, मुद्रा शिकवताना काही धोका होत नाही, पण ती मुद्रा चुकीची पकडली गेली तर त्याचा त्रासही होऊ शकतो. कारण माझा एका गोष्टीवर विश्वास आहे की एखाद्या गोष्टीने जर का इफेक्ट येत असेल तर ती गोष्ट चुकीच्या पद्धतीने केली तर त्याचे साईड इफेक्ट येणार. मग ते अन्न असो, पाणी असो, कुठच्याही पॅथीचं औषध असो, काही असो, इफेक्ट असला की तो इफेक्ट ज्या कारणाकरता आपण द्यायचा प्रयत्न करतोय ते चुकलं तर साईड इफेक्ट येणारच. आता चक्र बॅलन्स आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर याच्याकरता पहिली गोष्ट असते म्हणजे फिजिकल लेवलला आपल्याला त्याला प्रूव्ह करता येतं की काहीतरी डिसीज आहे मला आणि जो क्रॉनिक आहे. म्हणजे आता समजा मला मलेरिया झाला तर त्याच्याकरता चक्रांच्यावर विचार करण्याची गरज नाही, कारण त्याच्याकरता सोपे चांगले उपाय आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण सतत जर का मला ताप येत राहिला आणि सतत माझी इम्युनिटी कमी होऊन मला मलेरिया होत राहिला तर त्याला आपण काहीतरी ॲड करू शकतो. सो जेव्हा डिसीज क्रॉनिक होतो किंवा औषधं कमी होत नाहीत, औषधं वाढत राहतात, तेव्हा ते चक्र इम्बॅलन्स आहे हे कळायला लागतं. आणि प्रत्येक चक्राकरता आपण जेव्हा त्याची हिस्ट्री घेतो, जशी मेडिकलमध्ये आम्ही हिस्ट्री घेतो की बाबा रात्री झोपल्यानंतर तुला जर का दम लागत असेल तर त्याला तो पॅरॉक्सिस्मल नॉक्टर्नल डिस्निया म्हणतात, किंवा झोपल्यानंतर दम लागतो कोणाला झोपल्यानंतर खोकला यायला लागतो, किंवा असे जे काही आहेत की हे सगळे इंडिकेटर्स आहेत की त्याच्यामुळे आपल्याला कळतं की शरीराच्या आत काय होत असेल. तसंच चक्रांची पण हिस्ट्री असते आणि धारणा थेरपीमध्ये आपण त्या चक्रांना बॅलन्स करण्याकरता स्वसंभाषण तयार करतो. त्यामुळे ही हिस्ट्री घेऊन आपल्याला ठरवता येतं की चक्र इम्बॅलन्स आहे का. पण समजा तुम्हाला काही त्रास होत नाही आणि तुम्ही आनंदी जीवन जगताय तर उगाच डोक्याला कशाला त्राप करून घ्यायचा. पण तुम्हाला जर का जाणवत असेल काहीतरी गडबड आहे तर मात्र मग आपल्याला इथे बघता येतं. सो ही जी धारणा थेरपी मी म्हणतोय ना, तर ती थेरपी ही आम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे असं मला म्हणता येईल. कारण योगामध्ये ध्यान धारणा हे शब्द आहेत. धारणा कशी करायची याचं टेक्निक दिलेलं आहे, पण धारणा उपचारांकरता कशी वापरायची आणि त्या धारणेच्या बरोबरीने योगातली टेक्निक्स प्लस म्युझिक प्लस साऊंड प्लस बायनॉरियल बीट्स
ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आम्ही ती उपचार पद्धती डेव्हलप केलेली आहे. आता एक प्रश्न आहे की हाऊ मेनी डेज इट टेक्स टू बॅलन्स अ चक्र. सो आता ट्युबरक्युलोसिस सारखा डिसीज आहे, तो ट्रीट करण्याकरता 6 महिने, 9 महिने, वर्ष अशी पण लागू शकतात. त्यामुळे कुठचाही रोग ट्रीट करायला नक्की किती दिवस लागतात हे सांगता येत नाही. जसं सायकॅट्रिक डिसऑर्डर असेल तर ती किती दिवसात ट्रीट होते सांगता येत नाही. तर ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतात. एक तर आपण उपचार त्या चक्राकरता किंवा उपचारांची दिशा बरोबर आहे की नाही, उपचारांचा जे गोल आहे ते बरोबर आहे की नाही, आणि उपचार घेणाऱ्या माणसाचा त्याच्यावर विश्वास किती आहे. आणि हा विश्वास हा म्हणजे मम्बोजम्बो किंवा असा प्रकार नाही आहे. तर खरोखरच असं सिद्ध झालेलं आहे की इवन ॲलोपॅथिक मेडिसिन्स असतील तरी पण क्रॉनिक डिसीजमध्ये विश्वास असेल डॉक्टरवर तर तो कामाला येतो. आणि त्यामुळे विश्वास असेल, योग्य उपचार असतील, त्याची टेक्निक बरोबर असतील तर आपल्याला त्याचे रिझल्ट दिसायला 4 ते 6 आठवडे पुरतात. हा एक अंदाज आहे. अजून काही प्रश्न आहेत? ओके. आता मेडिसिन्समुळे स्वाधिष्ठान अफेक्ट होतं का? 100% होतं. कारण स्वाधिष्ठान चक्र हे सुरुवातीला माणसाला बॅलन्स करायला बघत असतं. पण मी जर का एखादं औषध घेऊन एखादे सिम्पटम दाबायचा प्रयत्न केला तर ते स्वाधिष्ठान चक्राला कन्फ्यूज व्हायला होतं की त्याचं सेटिंग म्हणतो आम्ही, की त्याचं सेटिंग बिघडू शकतं आणि मग ती औषधं कमी करता येत नाहीत. कारण त्या ऑर्गनला ट्यून होण्याच्या ऐवजी त्या औषधांच्यामुळे ऑर्गन्स जो त्याचं जे फंक्शन चालतं त्याला ट्यून होतं आणि म्हणून आपण म्हणतो स्वाधिष्ठान बिघडलं. असं प्रत्येक चक्राच्या बाबतीत होऊ शकतं. सो मला वाटतं आता लिथार्जी इज असोसिएटेड विथ स्वाधिष्ठान आणि असं त्यांनी विचारलेलं आहे. तर त्याला मी सांगतो की लिथार्जी हा प्रकार जो आहे तो स्वाधिष्ठानापेक्षा जास्ती तो सहस्त्रार चक्राशी जास्ती रिलेटेड आहे. त्यामुळे लिथार्जी आणि थकवा, लिथार्जी आणि वीकनेस याच्यामध्ये फरक आहे. सो लिथार्जी इज मोर मेंटल. तर त्यामुळे ते आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला बघायला लागतं. आता मी शेवटचं सांगतो की ह्या प्रत्येक चक्राकरता आम्ही काही चक्रचित्र असं त्याला नाव दिलेलं आहे की काय डोळ्यासमोर आणलं की स्वाधिष्ठान डोळ्यासमोर येईल तुमच्या. तर ह्याच्याकरता एक छान चित्र आहे की आम्ही त्याला म्हणतो की गाय आणि वासरू, म्हणजे पूर्वीच्या काळातलं काँग्रेसचं ते निवडणूक चिन्ह होतं ते नाही, आपली रेग्युलर घरची गाय आणि वासरू. तर त्याचं काय आहे की गाईचं स्वाधिष्ठान चक्राशी का दिलेलं आहे तर गवताचं दूध बनवणं हे ती गाय करते. हे तर प्रत्येक प्राण्यामध्ये मादी करत असते. पण गाई गुरांचं आणि हत्तीचं असं एक उदाहरण दिलं जातं की ते नवीन पाश्चर्स डेव्हलप करतात. म्हणजे गाई गुरं कोरणांच्यावरून चरताना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पोचतात आणि नवीन ठिकाणी वसाहत निर्माण करायला मदत करतात. तर ही जी क्रिएटिव्हिटी आहे, त्यामुळे स्वाधिष्ठान चक्र डोळ्यासमोर आणायचं असेल तर गाय आणि वासरू. किंवा दुसरं आहे की स्वाधिष्ठान चक्राचा एक निगेटिव्ह चित्र पण आहे की एखादा माणूस नवीन क्रिएटिव्ह काहीतरी गोष्टी करतोय, कन्स्ट्रक्ट करतोय, तर त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. जर का स्वाधिष्ठान चक्र बिघडलेलं असेल तर त्या माणसाची क्रिएटिव्हिटी पण डिस्ट्रक्टिव्ह क्रिएटिव्हिटी होते आणि त्याच्यातनं पुढचं क्रिएशन होत नाही. त्यामुळे तो माणूस एखाद्या गोष्टीच्या चिंधड्या उडवतो आणि त्याच्यातनं नवीन बांधायला विसरतो. पण स्वाधिष्ठान चक्र जर का पूर्ण स्ट्रॉंग असेल आणि तुमचा विश्वास असेल तर पहिल्यांदा स्वतःला समजून घेणं, स्वतःच्याच मनाचे सगळे काय काय कंगोरे आहेत ते तपासणं आणि त्यातनं नवीन काहीतरी निर्माण करणं, हे पण स्वाधिष्ठान चक्रामुळे होतं. किंवा दुसरं चित्र आहे की पाऊस पडतोय आणि झाडं वाढत आहेत. की ही जी कल्पना आहे आपल्याकडे की म्हणजे इंद्राचा पाऊस किंवा म्हणजे तो पाऊस येतो आणि त्यातनं झाडं वाढतात, नवीन काहीतरी निर्मिती होते, हे पण स्वाधिष्ठान चक्राचं चित्र आहे. सो अशी चक्रचित्र मी नेहमी सांगतो की त्याच्यामुळे त्या माणसाचा स्वभाव, त्या माणसाचं सगळ्या गोष्टी समजून घ्यायला खूप मदत होते. आपल्याला स्वाधिष्ठान चक्राला, तुम्ही स्वाधिष्ठान चक्राच्या FB लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल थँक्यू सो मच.
आता तुम्हाला जर का काही आणखीन शंका असतील, काही विचारायचं असेल, तर परत मी सांगतो की 14 तारखेपासून आम्ही प्राणायामाचं वर्कशॉप घेतो आहे. त्याच्यानंतर पुढे मुद्रांची वर्कशॉप्स असतील, त्याच्यानंतर पुढे धारणेची वर्कशॉप्स असतील. तर यू कॅन ऑलवेज जॉईन मी. आणि पुढच्या शनिवारी आपण परत भेटूया मूलाधार चक्र जॉईन करण्यासाठी, मूलाधार चक्राची माहिती घेण्यासाठी. तर तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे सेफ आणि स्टे विथ फेथ. थँक्यू सो मच.